चांगलं संगीत माध्यमातून या स्पर्धेचं टायटल सॉन्ग, चांगलं संगीत. सुनीलदा पाटील भरपूर मेहनत त्यांची देखील असते या स्पर्धा संपन्न करण्याच्या पाठीमागे. आधारस्तंभ सातत्याने दोस्ती स्पोर्ट्सचे त्यांचं देखील मनापासून स्वागत. 4 षटकांची मॅच. पंच आता काहीतरी चर्चा देखील करतायत आदरणीय सुनीलदादा पाटील यांच्याशी. 4 षटकांची लढत आहे, 4 षटकांची मॅच. बिलवली बलान अंबिवली, गावदेवी अंबिवली आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती. गंगूआई बेलवली आणि त्यांना फाईट करेल गावदेवी अंबिवली. या दोन संघांदरम्यान आता विद्यमान सामना. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्स मधना सलामीची जोडी मैदानावरती तुम्ही पाहतायत गंगूआई बेलवली संघाकडनं. तर जशी सामन्याला सुरुवात होईल या पण ऐकूया पुन्हा एकदा एक जबरदस्त आवाज. पंचांचा गेम ऑनचा इशारा. नमन ओझे सरांना. आउट टू कंटिन्यू. थँक्यू. और बेहतरीन गेंद ऑफ स्टंप के बाहर. थैंक यू. और जो आवाज़ आपने सुनी शुभम मात्रे जी की थी, एक बेहतरीन हमारे महाराष्ट्र के सबसे सुप्रसिद्ध क्रिकेट कमेंटेटर में से एक हैं. गजब से और बहुत अच्छी बैटिंग भी करते हैं. एक ऑलराउंडर व्यक्तिमत्व. हरिग्राम गावाचे सुपुत्र आमचे शुभम मात्रे जी. तो यहाँ पर ऋषिकेश पवार और सार्थक पवार, निखिल पाटिल यहां पर गेंदबाजी करेंगे. निखिल पाटिल पहली डॉट गेंद के साथ. अगली गेंद और ये देखिए पूरा रूम मिला था यहां पर. गेंद को लॉफ्ट कर दिया. गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर के रीजन में. दंदनाता चौका. बेहतरीन हिट थी. पूरी तरीके से रूम मिला. फ्रंट फुट पर गए. बेहद ही कलात्मक रचनात्मक हिट लगाते हुए 4 रन अपने खाते में जोड़ते हुए उम्दा किस्म के हिट यहां पर देखने को मिलती हुई. और एक बार फिर से फ्रंट फुट ड्राइव हवा में है. ऊंची गेंद. लंबाई देखते हैं कितनी दूर जाती है. 1 टप्पा लॉन्ग ऑन बाउंड्री. सीमा रेखा पार. 4 रनों के लिए. में निकाल बैक बाउंड्रीज के साथ में अपने इरादे जाहिर करते हुए कि भैया अब तो हमको बल्लेबाजी करनी है. ओए होए, ये यहाँ पर हिट. लंबी हिट है. 2 फील्डर उसके नीचे आते हुए नितिन और इसी के साथ डीप मिड विकेट के रीजन में गेंद को लपक लिया. बेहतरीन कैच. बिग बड़ा विकेट. दौड़ लगाई उन्होंने. अच्छा कैच पकड़ा. अच्छा जज पकड़ा. और यहाँ पर बैटर आते बताते हुए कि थोड़ा सा ऊपर लगी गेंद और नीचे लगती तो निश्चित रूप से ये हमारे कॉम बॉक्स से ऊपर आकर आती थी. तो बहरहाल 2 ओवर के बाद 2 चौकों के बाद तीसरी गेंद पर विकेट यहाँ पर गवाते हुए ऋषिकेश पवार द पावरफुल मैन डग आउट की तरफ आ चुके हैं. 2 चौके उन्होंने लगाए. अच्छे चौके लगाए थे और इस गेंद पर उनसे चूक हुई, लेकिन फील्डर ने कमाल की फील्डिंग करते हुए कैच पकड़ा. अगले बैटर सूरज सावंत यहां पर बल्लेबाजी करने आते हुए. और ये ऑफ स्टंप के बाहर थी. गेंद का पीछा किया था. गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं. विकेट कीपर के पास गेंद जाती. उछाल लेती हुई गेंद ऑफ स्टंप पर थी.
तो दो सूरज हैं, एक आसमान का सूरज धीरे धीरे अपनी रोशनी को वापस बिखेरता हुआ और दूसरा सूरज मैदान पर पहुंचता हुआ अपनी बल्ले की रोशनी बिखेरने के लिए मैदान पर पहुंचे। वो क्लीन बोल्ड, आसमान के सूरज की तरह ये सूरज भी अस्त होता हुआ बैक टू द डग आउट। अरे बेहद ही खूबसूरत सा गाना इंदर आर्या उत्तराखंड के गायक उनके माध्यम से गाया हुआ। अगले गेंदबाज बल्लेबाज बैटिंग करते आते हुए तो सूरज यहाँ पर जो तर इथे आगमन झालंय आदरणीय दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। या पण दादा व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे दोस्ती ग्रुपच्या वतीनं। थँक्यू। तो सभी मेहमानों का हम तहे दिल से धन्यवाद अदा करते हैं कि अपनी गरिमा में उपस्थिति आपने दी है और इस मंच की शोभा बढ़ाई है। तो आज की सभा के हमारे मेहमान यहाँ पर एक एक करके अपनी उपस्थिति देते हुए और जितेश पाटिल अगले बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं। लेफ्ट हैंड बैटर खब्बू बल्लेबाज और यह कमाल की हिट यहाँ पर लगाई थी। फील्डर वहां पर मौजूद थे लॉन्ग ऑन के रीजन में। लेफ्ट आर्म बल्लेबाजी और गेंदबाजी भी अच्छी करते हैं और यहाँ पर रन चुराते हुए बनाते हुए आसानी के साथ में एक रन और जुड़ता हुआ। स्कोर की बात करेंगे, स्कोर 9 रन के घर पे पहुंचता हुआ। अगली गेंद के लिए गेंदबाज तैयार नीलेश और ये देखिए ये लेग स्टंप पर गेंद थी, गेंद जाती हुई लॉन्ग लेग के रीजन में। एक रन पूरा किया। अच्छी फील्डिंग यहाँ पर, कमाल की फील्डिंग, डायरेक्ट स्टंप्स के ऊपर ये थ्रो आता हुआ और एक ही रन यहाँ पर मिलेगा। और जिस तरह की स्टार्टिंग की जब 2 चौके लगे थे तो उसके बाद ऐसा लगा कि शायद जो है यहाँ पर एक और रन फिर स्टंप को देखने को मिलेगा, लेकिन उसके बाद रन गति में जो है पूरी तरीके से काबू पाते हुए गेंदबाज। और ये छोटी गेंद थी, गेंद को उठा दिया फील्डर वहां पर मौजूद डीप मिड विकेट के रीजन में। एक और जोर का झटका जोर से लगता हुआ। और जाएंगे तो वहां पर आप पाएंगे कि आसमान से बर्फ गिर रही है और वहां से ओले भी गिरते हैं। बर्फ के जो छोटे छोटे दाने होते हैं उसको ओले बोलते हैं। तो जिस तरह से यहाँ पर पहाड़ों में ओले बरस रहे हैं, यहाँ पर विकेट बरस रहे हैं। पिछली 6 गेंदों पर अगर हम बात करेंगे तो 3 अच्छे विकेट गंवा चुके हैं। 2 चौका यहाँ पर लगा था, अगर वो चौके नहीं लगते तो एकदम फुटबॉल के जैसा स्कोर होता। एक टीम ने 1 गोल किया, दूसरी टीम ने 4 गोल किया, लेकिन यहाँ पर 8 रन देखो, 2 चौके 10 रन बने जिसमें 2 चौके। तो कितनी गरीबी की अवस्था है यहाँ पर टीम बल्लेबाजी के लिए। और एक बार लॉफ्ट कर दिया, गेंद सीधे जाती हुई ऑटो में अंदर समाती हुई और कहती हुई ऑटो वाले भैया चलो ले चलो पनवेल रेलवे स्टेशन। 6 रनों के लिए कमाल के हिट। ही गेंद पर आते हुए अपने इरादे जाहिर करते हुए इंटेंट के साथ, पॉजिटिव एटीट्यूड के साथ। अगली गेंद मिस फायर होता हुआ देखते हैं नो मैंस लैंड में गिरेगी। फील्डर दौड़ लगाते हुए काफी तेजी के बाद में यहां पर एक मौका बन सकता है रन आउट का, लेकिन सोचते रह गए और गेंद जब हवा में गई थी तो 3 फील्डर वहां पे थे और काफी ऊंची गेंद
रह गए थे और तब तक 2 रन दौड़कर पूरा करते हुए दोनों बैटर। तो साहिल यहाँ पर आए हैं तो उनसे उम्मीदें जगी हैं कि यहाँ पर एक अच्छे और बड़े हिट लगाएंगे। तो जो पिछले 10 रन बने थे उसके बाद 9 गेंद पे 10 रन थे, उसके बाद 2 गेंद पे 8 रन आए। तो ये साहिल का करिश्मा है। तो देखते हैं आगे किस तरह से इस इनिंग को, इस मोमेंटम को कैरी कर पाते हैं। ओ बेहतरीन गेंद, काफी तेजी के साथ बल्ला पहले घुमा चुके थे और उसी के साथ 2 ओवर समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 18 ऑन बोर्ड। एक और मुकाबला खेला जाना बाकी है, एक और मुकाबला है। तो इस 2 ओवर के बाद 18 रन। अब देखेंगे आप मैदान के ऊपर पंछी जो हैं अपने बच्चों के लिए डिनर लेकर जाते हुए, और धीरे धीरे हम भी इस मुकाबले के बाद अपने अपने घरों की ओर प्रस्थान करेंगे। लेकिन तब तक डिपेंड करेगा कि हम कितने जल्दी मुकाबला समाप्त करते हैं। तो थोड़ा सा स्पीड अप करें प्लीज़। और हमारे दोनों अंपायर काफ़ी थक चुके होंगे, काफ़ी सुबह से बेहतरीन भूमिका अभी तक उन्होंने निभाई है और दाद देनी पड़ेगी कि अच्छे तरीके से उन्होंने अपने कर्तव्य को निभाया है। तो बहरहाल यहाँ पर तीसरा ओवर लेकर आएंगे गेंदबाज आर्यन पाटिल। और ये पहली गेंद पर उनका स्वागत किया, फील्डर वहां पर मौजूद और ये गेंद उनके पैरों से लेकर आगे की तरफ गई। 1 रन पूरा किया, दूसरा रन ये वी के रीजन में गेंद जाते हुए लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में जाकर गिरते हुए 2 रन यहां पर निकालते हुए काफी तेजी के साथ दौड़ लगाई थी दोनों ने। 2 और रनों के साथ में स्कोर भी पहुंचता हुआ 20 पहुंचता हुआ ये आंकड़ा आर्यन पाटिल। एक बार फिर से, और ये देखिए छोटी गेंद थी, गेंद को मार दिया, गेंद जाते हुए मिड विकेट के रीजन में 1 रन पूरा किया और 1 ही रन मिलेगा। काफी तेजी के साथ में दौड़ लगाई लॉन्ग ऑन के फील्डर ने, मिड विकेट के रीजन में गए लगभग 15-20 कदम तेजी के साथ दौड़ लगाई थी, गेंद को रोका था और दूसरे रन की संभावनाओं को समाप्त करते हुए 1 और रन जुड़ता हुआ 21 पहुंचता हुआ ये आंकड़ा। और तीसरा ओवर, और अब यहां से गियर चेंज करने की जरूरत है। आपको सेकंड थर्ड गियर से डायरेक्ट चौथे पांचवें गियर में ले जाना है, नहीं तो फिर मंजिल तक पहुंचने में काफी वक्त लग जाएगा। टीम बेलौली को सेडों का टोल नाका क्रॉस करते स्पीड में गाड़ी भगानी है। ओ यहां पर ये देखिए पूरी तरीके से बीट के डायरेक्ट हिट और इसी के साथ में एक और बड़ा विकेट यहां पर हासिल करते हुए आप जो बेलौली के लिए टर्न मारते हैं शेड्यूल के पहले, वहां पे अभी अपनी गाड़ी को डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस वे पे ले जाना पड़ेगा, थोड़ा स्पीड अप करना पड़ेगा। स्पीड अप करें और उसके बाद एक बड़ा विकेट यहां पर दूसरे रन की तलाश में आउट हो गया। वाह जबरदस्त हिट यहां पर लगती है और ध्यान देना अंकल को लग जाएगी। तो बहरहाल ये यहां पर मसल पावर दिखता हुआ गेंद सीमा रेखा पार बैकवर्ड पॉइंट के रीजन से दंदनाता चौका।
खबर लेते हुए 6-4 के साथ। और ये एक बार फिर से डीप स्क्वायर लेकर रीजन में गेंद जाती हुई काफी तेजी के साथ बुलेट की रफ्तार से गेंद सीमा रेखा पार, फरार 4 रनों के लिए। अगली बार जो है और हमको पैसा मिले सर, इसी तरह से आप आगे बढ़ते रहिए। थैंक यू वेरी मच। और इस तरह से जब हमारे साथ लोग जुड़ते हैं तो अच्छा लगता है, हर रूप से अपनी उपस्थिति भी देते हैं और सहायता भी करते हैं, और आप एक एसेट हैं सर इस पूरे टूर्नामेंट के। थैंक यू वेरी मच, लव यू सर। तो यहाँ पर आगे बढ़ते हैं, 3 ओवर के बाद टोटल स्कोर 35। थोड़ा स्पीड अप करें। चौथा ओवर प्रमोद पाटिल एक बहुत ही सदाबहार खिलाड़ी है और आज सुबह से लेकर अभी तक इसने अपने परफॉर्मेंस से सभी को प्रभावित किया है, सम्मोहित किया है और अपनी प्रशंसा पाने के पूरी तरह के हकदार हैं। तो यहाँ पर चौथा ओवर लेकर आएंगे अपनी टीम के लिए, काफ़ी महत्वपूर्ण ओवर, क्योंकि यहाँ पर रनों की बरसात हो रही है तीसरे ओवर से। और ये देखिए छोटी गेंद थी, बैक ऑफ द लेंथ डिलीवरी, गेंदबाज उसी के नीचे आसानी के साथ फॉलो थ्रू में इस गेंद को पकड़ा। बड़ा विकेट यहां पर हासिल करते हुए अब आपके सामने आएगा बड़ा म्यूजिक। तो यहां पर अगले बैटर मैदान पर पहुंचते हुए अक्षय पाटिल और प्रमोद पाटिल। तो दोनों या दोघां पाटिलांमध्ये कौन सा पाटिल जीतेगा ये तो वक्त ही बचाएगा, लेकिन दोनों एक से एक धुरंधर खिलाड़ी हैं। आमने सामने भिड़ते हुए प्रमोद और अक्षय पाटिल, इन दोनों के बीच में एक अच्छा मुकाबला, संघर्ष, जिद, जद्दोजहद देखने को मिलेगी। देखते हैं कौन से पाटिल जीतते हैं। ओ ये अच्छी गेंद, बेहतरीन गेंद यहाँ पर थी। पहले से बल्ला घुमाकर लेग साइड की तरफ मारना चाहते थे, उन्हें पता था। और प्रसाद भाई ऐसे होता है ना कि पुलिस वाला खड़ा होता है और बिना हेलमेट के जाते हैं तो गाड़ी इधर उधर लेने देखते हैं, लेकिन नज़र पड़ जाती है पुलिस वाले की, जो ट्रैफिक भाई वाले होते हैं हमारे। तो उसी तरह यहाँ पर गेंदबाज ने भी पूरी नज़र बना के रखी बैटर पर, ये किधर जाने वाला है, तो उसी हिसाब से गेंदबाजी करते हुए। ओ बहुत अच्छी गेंदबाजी, एक बार फिर से कमाल की गेंदबाजी। अगर 5वीं और 6वीं गेंद पर विकेट लेते हैं तो ये बॉलर अगर विकेट लेते हैं प्रमोद पाटिल जी, तो चांगदेव जी उनकी तरफ से 500 रुपये यहाँ पर दिए जाएंगे, नहीं तो फिर कमेंट्री बॉक्स में दिए जाएंगे मंडल के पास। अगली गेंद यहाँ पर बैक टू बैक, और 3 गेंदें यहाँ पर डाली गई थी, और तीनों अगर आप यूट्यूब में, अगर हम WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट उनके माध्यम से अगर ये वापस तीनों गेंदें देखेंगे तो ऐसा लगेगा कि एक ही गेंद है, 3 बार डाली गई है। और अगर 600 मारेंगे तो 500 रुपये बैटर को दिए जाएंगे। तो डिसाइड करो किसको मारना है। तो बहरहाल यहाँ पर हाँ अभी 2 बॉल बचे हैं तो सबके पास मौका 500 कमाने का। इसी के साथ यहाँ पर क्या है, छूटता हुआ गेंद जाते हुए थर्ड मैन बाउंड्री के बाद रेस लगती हुई फील्ड आउट। गेंद ब्लैक बॉक्स वार्निंग में जाते हुए दनदनाते सनसनाते 4 रनों के लिए। प्रसाद भाई तीनों का मौका है, 500 रुपए विकेट लेने पर, 500 रुपए सिक्सर मारने पर, और कुछ नहीं होगा तो मंडल के पास 500।
है ना, तो है ना सर, और मंडल वाला मैंने ऐड कर दिया जी। तो बहरहाल यहाँ पर आखिरी गेंद, तालियां बजनी चाहिए। ओ ये एक बार फिर से घूम कर मारना चाहते थे, फॉलो थ्रू में गेंद को कलेक्ट किया यहाँ पर, और ये किसी तरीके से एक रन मिला और जान छुड़ाते हुए, क्योंकि यहाँ पर 4 गेंदे जो है डॉट आ चुके थे। तो इसी के साथ यहाँ पर गंगूबाई बेलवली इनकी टीम, हमारे साथियों की टीम, टोटल स्कोर गंगूबाई बेलवली टीम टोटल बनाए 40 रन, 41 रनों की जरूरत है इस मुकाबले में जीत हासिल करने के लिए। नक्कीच तर या ठिकाणी आगमन झालं होतं आदरणीय चांगदेव दादा पाटील, त्यांचं शुभ सन्मान इथे केले जाईल। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक डोनेशन लाभलंय, त्यांचा मनापासून मी आभार करतो आणि स्वागत या ठिकाणी करतील या स्पर्धेचे लाडके आयोजक स्वप्नील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मान्यवरांचे शुभ सन्मान केले जाते। आदरणीय चांगदेव दादा पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दादा आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपलं मनापासून मी आभार इथे व्यक्त करतोय। तर नक्कीच चांगदेव दादा यांच्याकडून कॉमेंट्री डिपार्टमेंट टीम साठी देखील 500 रुपये त्यांचं देखील हॅलो आई गावदेवी आंबिवली आणि त्यांना फाईट करते मैदानावरती गंगूबाई बेलवली या दोन संघादरम्यान मॅच विद्यमान सामना सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय। प्रथम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या 4 ओव्हर मध्ये रन्स बनवल्यात तब्बल तुम्ही पाहताय मैदानावरती चांगल्या रीतीनं थांबवण्यात आलं, कारण पहिल्या षटकामध्ये निखिल पाटीलनं 8च दिल्या। आर्यम पाटीलची थोडीशी मागणी गोलंदाजी राहिली, या मॅच मध्ये 17 आल्या, निलेश गाताडेने 10 दिल्या, त्यानंतर प्रमोद पाटीलचा दर्जेदार कमबॅक, 1 विकेट फक्त 5च रन्स त्यांनी खर्च केल्या, त्यामुळं थांबवलं गंगूबाई बेलवली संघाला। तब्बल तुम्ही पाहता इथं 40 वरती आणि 41 धाबीचं टार्गेट या मॅच मध्ये आता चेस करायचं आहे। मागील मॅच मध्ये देखील प्रमोद पाटीलनं 2च धाबा खर्च केले होते, या मॅच मध्ये 5 धाबा, गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे प्रमोद पाटीलची या स्पर्धेमध्ये। आता महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याला करायची बॅटिंग, मागील मॅच मध्ये बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारण्याचा पहिला विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती नोंदवलं होतं, तोच प्रमोद पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी निलेश गाताडे ज्याच्याकडे भरपूरसा अनुभव आहे क्रिकेटचा आणि तो घेऊन तो उतरेल आता मैदानावरती। 24 बॉल मध्ये 41चं टार्गेट, एक मोठा खेळाडू आहे गावदेवी अंबिवलीचा आणि तो निलेश मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने बॅटिंग तो करेल या मॅच मध्ये। 24 बॉल 41चं टार्गेट, प्रमोद पाटील त्याला साथ देईल, भरपूर मजा येईल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। 24 बॉल मध्ये 41चं टार्गेट पाहायचं आहे कशा रीतीने धावा बनल्या जातील की त्यांना थांबवेल गोलंदाजी करणारा संघ बेलवली। प्रितेश फडके यांना देखील विनंती करेन की आपण देखील मंचावरती यायचं आहे। दोस्ती ग्रुपच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं, आपण या व्यासपीठावरती आपले सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत। सलामीची जोडी निलेश गाताडे आणि प्रमोद पाटील, ही सलामीची जोडी गावदेवी अंबिवली कडनं 24 चेंडू 41चं टार्गेट। प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेतात, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज सूरज, एक वेगवान गोलंदाज सूरज, समोर फलंदाज निलेश। पहिला बॉल ऑफ साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, रील करून दाखवतात फलंदाज निलेश गाताडे। पहिला चेंडू डॉट आलाय, भरपूर मजा येईल
या मॅच मध्ये प्रसाद पाटील गंगूबाई बिलोलीकडे देखील चांगली गोलंदाजी आहे, त्यामुळे 41 धावा वाचवण्यासाठी त्यांचं सातत्य कितपर्यंत टिकून राहील की फलंदाजीतून दमखन वाकत गावदेवी आंबिवली पुढे निघून जाईल येणारी काल आणि वेल सांगून जाईल. स्क्वेअर लेगला हलक्या त्याने टॅप करत असताना या बॉलला एकच सिंगल त्या ठिकाणी मिळतीये निलेश गाताडे मैदानाच्या आतमध्ये आणि या सिंगलला वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय संघाचं देखील अकाउंट श्री गणेश करत असताना या मॅच मध्ये 41 करायचे आहेत. आता तुम्ही पाहतायत मैदानावरती पहिल्या 2 बॉल वरती 1 धाव आली आहे. प्रमोद पाटील स्ट्रायकर एंडला, सूरज सावंत हा गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. सध्या तरी 2 बॉल वरती 1च धाव त्यांनी खर्च केली आहे. गावदेवी आंबिवलीच्या दृष्टिकोनातून मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चे षटक. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने बॅटिंग करतील आंबिवलीच्या दृष्टिकोनातून या मॅच मध्ये पाहायचंय गोलंदाजी मार्ग वरती. आणि आता वेगवान बॉल आहे, उत्तर नाहीये फलंदाजाकडे, एसटी वाकवली आहे आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय. मोठा धक्का या मॅच मध्ये आता सहन करावा लागेल गावदेवी आंबिवलीला. फलंदाज बिलवलीच्या बाजूनं, कारण प्रमोद पाटील चांगल्या लई मधील मागील मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला होता. बॅक टू बॅक 3 चौकार त्यांनी ठोकले होते आणि या मॅच मध्ये आता कमबॅक करून देतोय गोलंदाज सूरज सावंत. कारण महत्वपूर्ण फलंदाज प्रमोद पाटीलने त्याने पहिल्याच बॉल वरती बाद केला आणि आता स्ट्रायकर एंडला निखिल पाटील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या पोझिशन वरती. नॉस्टेक एंडला निलेश गाताडे ज्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. लॉंग ऑनला बॉल चाललाय, टॅप केलाय बॉलला, 1च धाव त्या ठिकाणी मिळते. या सिंगल थोडासा शांत क्रिकेट आता मैदानावरती दाखवतायत आंबिवली संघाचे फलंदाज, कारण विकेट लवकर मिळाली आहे. गोलंदाजी करणारे बिलवली संघाचा गोलंदाज सूरजला या मॅच मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चे हे षटक 41 टार्गेट, ज्यात चांगली गोलंदाजी सूरज सावंत कडनं आता तरी राहिली आहे. फक्त 2च धावा कट करण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल हवेमध्ये शॉर्ट टर्नमॅनला टक्कर थोडीशी झाली आहे. अंतिमच्या क्षणाला बॉलला अडवलं तोपर्यंत 1च सिंगल त्या ठिकाणी मिळते. थोडासा शांत डोक्यानं आता क्रिकेट खेळतोय फलंदाज निलेश गाताडे. या मॅच मध्ये त्याची भूमिका कशी राहील, फार महत्वाची विकेट असेल गावदेवी आंबिवलीसाठी आणि त्याला साथ देतोय निखिल पाटील. हा देखील एक चांगला हार्ड हिटर ओळखला जातो आंबिवलीसाठी. पाहिजे तो कशा रीतीने बॅटिंग करेल या मॅच मध्ये. फटका चांगला आहे, फिल्डर डीप मिड विकेटला टिपलाय झेल आणि लागतोय आणखीन एक धक्का. गावदेवी आंबिवली संघाचा फलंदाज 2 फलंदाज बाद. नायक नाही, आता खलनायकाची भूमिका अदा करावी लागेल निलेश गाताडे आणि त्याला साथीला फलंदाज येतोय मैदानावरती. सनी पाटील. 2 विकेट मिळाले गोलंदाजी करणाऱ्या बिलवली संघाला, त्यामुळे आता दबाव थोडासा वाढला बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. हे तुम्हाला दिसून येते 41 टार्गेट गोलंदाजी अचूक टप्प्यावरती होतीये. त्यामुळे आता फलंदाजांना तुम्ही पाहिलं अजिबात मुभा मिळाले नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च आले, त्यामुळे दबाव थोडासा प्रेशर क्रिएट करावं लागेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं, असंच मी म्हणेन. कारण निलेश मैदानावरती शांत डोक्याने तो क्रिकेट खेळतो आतापर्यंत. बॉलर तयार, पहिला चेंडू भरपूर वेगाने चेंडू रिलीज केला होता, पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाज तुम्ही पाहताय सध्या तरी नवीन गोलंदाज
कैलास पाटीलचा वापर या दुसऱ्या षटकामध्ये करण्यात आलाय. गंगूबाई बिलवलीच्या बाजूने कशा रीतीने तो गोलंदाजी करेल, कारण पहिल्या षटकामध्ये सूरज सावंतनं खूप सुंदर गोलंदाजी केली या मॅच मध्ये. फटका तुम्ही पाहता टीम मिड विकेट बाउंड्री लाईन जवळ. प्रयत्न भरपूर चांगले, मात्र त्यांच्या बागेच्या बाहेर येतो आहे संघर्षाचा शंखनाद ठोकणारा निलेश गाताडेच्या बॅट मधून षटकार. शालीय ड्रॉप 6 धावा देखील मिळालेत. आता बचके रेना हे सांगन मी बेलवली संघाच्या खेळाडू आणि त्यांच्या गोलंदाजांना निलेश गाताडे पासून, कारण एक मोठा खेळाडू आहे. बरेच मैदान आपल्या बॅट मधून त्याने गाजवलेत आणि तोच निलेश स्ट्रायकरेनला. आणि आता आवाज आलाय आणि या मॅच ची मिळते गोल्डन विकेट. फलंदाज पडतील मैदानाच्या बाहेर. आता मोठा धक्का लागेल, ज्या आशा होत्या त्या देखील मात्र निराश मनानं पल्लवित होत आहेत आणि धक्का क्रमांक लागतोय तिसरा गावदेवी आंबिवलीला. निलेशच्या रूपानं हा मोठा धक्का फलंदाज बाद. आणि या मॅच मध्ये आता थोडासा अडचणीमध्ये सापडलाय गावदेवी आंबिवली, कारण 3 फलंदाज त्यांचे बाद झालेत. निलेश, प्रमोद, त्यानंतर फलंदाज निखिल, या तिघांवरती दारोमदार खऱ्या अर्थानं असते गावदेवी आंबिवलीची आणि ते आता आराम करतात डगआउट मध्ये. आता चांगला खेळ करावा लागेल सनी पाटील आणि विकी घनसोलकर या फलंदाजाला या मॅच मध्ये. एकूण धावा तुम्ही पाहतात गुन्हे तालिकेवरती 9. फटका तुम्ही पाहताय दमदार आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. चाललाय चेंडू काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येताच क्षणी स्वागत केलंय गोलंदाजाचं. फलंदाज होते विकी घनसोलकर यांच्या बॅट मधून दमदार षटकार. काय फटका होता, दर्जेदार प्रॉपर हिट. ओरपीच होतो आणि त्याला सरळ फेकून दिला. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये WTC च्या माध्यमातून जसे मैदानावरती आले तुम्ही पाहताय स्क्रीन वरती. ओरपीच बॉलला अगदी फेकून दिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धाबेसाठी आणि या 6 धाबेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल तुम्ही पाहताय 15 वरती. 15 धाबा धावसंख्या फलकावरती. थोडशा अशा आता पल्लवित होत आहेत बॅटिंग करण्या टीमच्या बाजूला. बॅटिंग चांगली करू शकते याचं प्रात्यक्षिक दाखवलंय विकीनं या मॅच मध्ये. फुलटास बॉल आहे, ड्राईव्ह करत असताना चांगला फटका आहे. शॉर्टकट बनला, एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि आमचे जवळचे मित्र अक्षय पाटील यांचं आगमन, त्यांचं देखील मनापासून करूया स्वागत. किंग ऑफ विगर. एकूण धावा तुम्ही पाहतायत 16 वरती. 16 धावा धावसंख्या फलकावरती. या मॅच मध्ये संघर्ष अजून दोन्ही बाजूला तेवढंच सुरू आहे. दोन्ही टीमच्या बाजूने अजूनही मॅच तुम्हाला इथं पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. कोणी क्षेत्ररक्षक नाही. एका टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे गोळीच्या वेगाने निघून जातोय आणि आता येतोय हा दमदार चौकार. संघाची धावसंख्या 10.00 च्या औषधीने 20 वरती.
20 धावा धावसंख्या फलकावरती. आतापर्यंत या मॅच मध्ये 41 धाबेचं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग आता करते मिडल ऑर्डर गावदेवी आंबिवलीची, असंच मी म्हणेन. कारण निलेश प्रमोद, त्यानंतर निखिल बाद झाल्यानंतर सनी पाटील आणि विकी घनसोलकर आपल्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. चांगली भागीदारी दोन फलंदाजामध्ये. एक षटकार ठोकला विकीने, त्यानंतर जशी संधी मिळाली फलंदाज सनीला त्याने देखील एक चौकार ठोकलाय. 5:18 झाला. थोडासा गेम स्पीडअप करायचा आहे अशीच माहिती आता मी पोचवीन खेळाडूपर्यंत. अजूनही एक सामना बॅलन्स आहे. प्लीज कोऑपरेट करा. आपल्याकडूनच आम्ही सहकार्याची अपेक्षा बाळगतो. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी पवार. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑफस्टिक वरती येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. अक्रॉस द लाईन ऑफ साइडला हा फटका एक्झिक्यूट करायचा होता विकीला, मात्र चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज ऋषी पवारना. आणि आता दबाव थोडासा क्रिएट करेल, कारण 11 बॉल आणि आता गरज 21 धाबेची. स्विच इट करायचा होता. चेंडू आलाय डॉट, त्यामुळे आता समीकरण पहिले 2 चेंडू डॉट, नंतर आता 10 बॉल 21 धाबेची गरज. रंगते ही मॅच. थोडासा मुवमेंट मिळाला होता दुसऱ्या षटकामध्ये. चांगली बॅटिंग. 17 धाबा कुठल्या होत्या गावदेवी आंबिवलीच्या बाजूने. 2 डॉट बॉल थोडासा प्रेशर आता वाढेल विकी वरती. फुल टॉस, लॉंग ऑनला फिल्डर आणि मिस फिल्डर. त्याचा फायदा आंबिवलीला होईल. अधिक दुष्काळ आणि त्या 13वा महिना. चेंडू सीमा पलीकडे. खराब क्षेत्ररक्षणाचा षटकार. नक्कीच या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालं क्षेत्ररक्षकाला कडनं, आणि त्याची किंमत आता मोजावी लागेल. जीवनदान मिळते विकेला आणि 6 धावा देखील मिळत आहेत. आणि आता विकी घनसोलकर जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेईल येणारी काल आणि वेळ आता सांगून जाईल. चेंडू डॉट आलाय. गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाची साथ त्याला हवी आहे या मॅच मध्ये, हा हेच तो सांगतोय. ऋषी पवार चांगली गोलंदाजी करतोय. 8 बॉल 15 ची गरज. 8 चेंडू 15 धाबा. एखादा डॉट बॉल आता पुन्हा एकदा पुनरागमन करू शकते टीम बेलवली या मॅच मध्ये. 8 चेंडू 15. मोठ्या फटक्याची गरज आहे फ्रंट फुट वरती येऊन. बॉल गोज ऑन हाय. टिपलाय अडकीन एक झेल आणि परतावा लागतोय विकी घनसोलकरला. मैदानाच्या बाहेर फलंदाज क्रमांक 4 बाद. तो करत होता. 2 षटकार त्याने मॅच मध्ये ठोकले होते. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 15 धाबेची. 7 चेंडू 15 धाबा. निर्णायक बॉल आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. एखादा मोठा फटका पूर्णपणे विजयाच्या जवळ जाऊ शकतो गावदेवी आंबिवली. एखादा डॉट बॉल पूर्णपणे कमबॅक करू शकतोय टीम बेलवली. फुल टॉस ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू. धन 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 करत सीमा पलीकडे चौकार. जोर का झटका.
अंतिमच्या बॉलवरती आलेला चौकार या मॅच मध्ये पूर्णपणे युटर्न देतोय बॅटिंग करणाऱ्या गावदेवी अंबिवलीच्या बाजूने. आता 6 बॉल जिंकण्यासाठी गरज येते म्हणजे 11 धाब्याची. 6 चेंडू 11 धाबा रंगती ही मॅच. सामना ज्या रिदमला सुरू आहे त्याच रिदमला सामना सुरू ठेवा अशी वारंवार माहिती आम्ही पोहोचवतोय टीम बिलवली. पंच ऑन करा लगेच खेळाडूंना. ज्या स्पीडअपनं मॅचला सुरू आहे त्याच स्पीडअपनं मॅच सुरू राहू द्या. मॅचचा रिदम अजिबात तोडू नका. 6 चेंडू 11ची गरज. 15 धावा पाहिजे होत्या 7 बॉल मध्ये. अंतिमच्या बॉलवरती आलेला चौकार. आता 6 बॉल 11 धावा जुनी करायच्यात. गावदेवी अंबिवलीला बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पूर्णपणे भवितव्य दिलाय. सर्व सूत्र हातामध्ये दिलात गोलंदाज साहिल पाटील. कालचा साहिल पाटील खऱ्या अर्थानं बिगरचा चमकला. हा साहिल पाटील पाहायचं काय करेल. 6 चेंडू मध्ये 11 त्याला रोखायचे. पहिला बॉल गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल आहे त्यामुळे दंडित केला जाईल. गोलंदाजाला साहिल पाटीलला वाईटच्या स्वरूपाची 1 धाव. आता 6 बॉल आणि 10ची गरज. 6 चेंडू 10 धावा. राईट आर्म राऊंड विकेट ना. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा रिलीज करावं लागेल गोलंदाजाला. सलगचा दुसरा वाईट बॉल त्यामुळे आता प्रेशर वाढेल गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती, खास करून साहिल पाटील वरती. 6 बॉल आले तर करायच्यात 9 धावा. 6 चेंडू 9 धावा रंगते ही मॅच. लगातार 2 वाईट बॉल ना या मॅच मध्ये पुनरागमन करतोय गावदेवी अंबिवली. एकच धाव त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला मिळतीये त्यामुळे या सिंगलच्या साह्यानं समीकरण बदलेल. आता येणारे 5 बॉल आणि आता 8 धाब्याची गरज. आठवत असेल साहिल पाटीलला तर सोडलेला षटकार, विकी गणसोलकरची कॅच आणि त्यावरती मिळालेल्या 6 धावा आणि बरंच काही आता सांगून जाते या मॅच मध्ये. आता करायचे देणारे 5 बॉल 8 धाब्याची गरज. 5 चेंडू 8 धावा रंगते ही मॅच. एकत्रित खेळाडू येऊ नका. वारंवार आम्ही कमेंट्री बॉक्स मधून माहिती देतोय. बिलवली संघ आपल्याला विनंती असेल 5 चेंडू आणि आता 8 धाब्याची गरज. फटका एक्झिक्यूट झाला नाहीये. हेलिकॉप्टर लूक देण्याचा प्रयत्न. एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल. तब्बल तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती 34 34 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता करायचे माफी असावी. चेंडू शिल्लक राहिले 4 आणि जिंकण्यासाठी 7 धाब्याची गरज. 4 चेंडू 7 धावा रंगते ही मॅच. दोन्ही बाजूने तेवढाच सामना जुने. 50-50% बॉल अगदी पाठवलाय. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूर्णपणे या मॅचला यू टर्न देत असताना या षटकाराच्या साह्याने फलंदाज तुम्ही पाहतायत. सोनील पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. मध्ये खलनायकाची भूमिका अदा करतोय सनी पाटील. 1 षटकार 1 चौकार. 3 चेंडू मध्ये 11 त्यांनी बनवलेत. दर्जेदार बॅटिंग आता करायच्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 3 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग आणि सामना जिंकलाय. हा देखील चौकार. वेल प्लेड. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी अंबिवली. डीजे प्ले.